तर आता आपण बृहदारण्यक उपनिषद चालू आहे आणि त्यामध्ये दुसरा अध्याय चालू आहे. दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पंचम ब्राह्मण चालू आहे. त्या पंचम ब्राह्मणातला पंचम ब्राह्मण चौथा ब्राह्मण चालू आहे. चौथ्या ब्राह्मणातला 12वा मंत्र आपण मागच्या वेळेस अर्धवट पाहिला होता. तेव्हा चौथ्या ब्राह्मणातील 12वा मंत्र आणि हे ब्राह्मण जे आहे ते मैत्रेय ब्राह्मण ह्या शीर्षकाखाली आहे. आणि ह्या ब्राह्मणामध्ये हे मैत्रेय आणि याज्ञवल्क्य यांचा संवाद आहे. तर त्या संवादाचाच आपण भाग आता पाहत आहोत. त्याचा बराचसा भाग झालेला आहे. आता पुढचा भाग बघू. तर विषय असा आहे ह्याच्यामध्ये या 12व्या मंत्रामध्ये की विवेकाच्या द्वारे देह इत्यादीचे विज्ञानघन स्वरूप होण्यामध्ये जलामध्ये टाकलेल्या लवणखंडांचा दृष्टांत आहे. या ठिकाणी जी जे देहेंद्रिय धरून जो जीवात्मा आहे तो जीवात्मा जो आहे तो ज्यावेळेस आत्मस्वरूपामध्ये विलीन होतो त्यावेळेस तो विज्ञान घन स्वरूप होऊन जातं. तर त्याचं दृष्टांत दिलेलं आहे. ते समजून सांगण्याकरता हा सिद्धांत समजून सांगण्याकरता जलामध्ये लवणखंड म्हणजे मिठाचा एक प्रकारे मोठा असा शिळा ती जेव्हा जलामध्ये टाकल्यानंतर ती जशी समरस होते तसा जीवात्मा जो आहे तो या देहेंद्रिय धारण करताना तो जो प्रकृतीमध्ये जो व्यस्त आहे तर तो ज्यावेळेस आत्मस्थितीमध्ये जातो तेव्हा त्याचं हे लवणपण म्हणजेच त्याचा जे जीवपण आहे जीवभाव आहे तो नष्ट होतो आणि तो आत्मतत्वाशी एकरूप होतो आणि मगच तो विज्ञान घन होतो. अशा अशा प्रकारचा हा विषय आहे. तेव्हा विवेकाद्वारे देह इत्यादीचे जे विज्ञान घन स्वरूप होण्यामध्ये जलामध्ये टाकलेल्या या लवणखंडाचा दृष्टांत आता इथे दिलेला आहे. तेव्हा त्याची पूर्वपीठिका अशी आहे की तेथे अशी प्रतिज्ञा केली आहे की जे काही आहे ते सर्वच आत्मतत्व आहे. यामध्ये आत्मसामान्यत्व आत्मजनित्व आणि आत्मप्रलयत्व हे सर्वच हेतू दाखवलेले आहेत. म्हणजे म्हणून उत्पत्ती स्थिती आणि प्रलयामध्ये प्रज्ञानाहून भिन्न कोणाची सध्या सत्ता न होण्याच्या कारणाने ज्याने अशी प्रतिज्ञा केली होती की प्रज्ञान ब्रह्म आहे हे सर्वच आत्मा आहे आणि त्याच तर्काने देखील असं सिद्ध करून दिले आहे की हा प्रलय हा स्वाभाविकच भाग आहे आणि उत्पत्ती स्थिती ह्या ज्या सर्व जे स्थित्यंतर आहेत जो प्रवाह आहे जी क्रिया आहे ती केवळ ही ह्या प्रकृतीमध्ये आहे आत्मतत्वात नाही. तेव्हा आत्मतत्व हे प्रज्ञान स्वरूप प्रज्ञान ब्रह्म आहे आणि तेच आत्मस्वरूप हे सर्वत्र सर्वव्याप्त आहे. याचा अर्थ असा आहे की आत्मतत्वाचंच अस्तित्व हे निरपेक्ष आणि त्या ठिकाणी अखंड अविनाशी असं अस्तित्व आहे. तेव्हा त्या अविनाशी अस्तित्वाचा संबंध हा ब्रह्मतत्वाशी आहे परब्रह्म परमात्म्याशी आहे. त्यांचीच खरी सत्ता आहे आणि बाकी सर्व दिसणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या उत्पत्ती स्थिती आणि लय या प्रवाहामध्ये त्यांचा प्रलय होत असतो. म्हणून हा जो प्रलय आहे ती स्वाभाविक गोष्ट आहे असं असं हे श्रुती तज्ञ हे श्रौत लोक जे आहेत ते म्हणतात. त्यानंतर पौराणिक सुद्धा लोक हाच हा सिद्धांत सांगत असतात. तेव्हा ह्या सगळं विधानावरच हे पूर्ण आपण पुढचं जे विवेचन करत आहोत. तेव्हा जो ब्रह्मवेत्ता आहे जो ब्रह्मजनित आहे तो तोच ते आत्मतत्व किंवा तो परमात्मा जो आहे या प्रकृतीवर नियंत्रण करून बुद्धिपूर्वक त्याच्यामध्ये प्रलय घडवत असतो. तो अत्यंतिक आहे असं सांगितलं जातं. आणि जे अविद्येच्या निरोधाद्वारे होत असतं त्यासाठी हे विशेष निवेदन या ठिकाणी आरंभ केले जात आहे. तेव्हा 12वा जो मंत्र आहे तो आपण मागच्या वेळेस वाचला होता. त्याचं आता आपण विवेचन फक्त पाहूया पुढे की ह्याच्यामध्ये ह्या मंत्राचा शब्दशः अर्थ असा पाहिला होता. दृष्टांत दिले आहे ज्या प्रकारे जलामध्ये टाकलेल्या मिठाच्या मोठा खंड जो आहे मोठी शिळा जी आहे ती हळूहळू जलातच लीन होऊन जात असते. डास काढण्यासाठी कोणीही समर्थ नसतो. जिथे जिथे जल आहे तिथून तिथून जल काढले तर ते खारटच लागेल असे आपल्याला अनुभवात येतं. तेव्हा त्याच प्रकारे हे महद्भूत महद्भूत म्हणजेच परमात्मा इथे शब्द आहे.
तर हे महद्भूत कसं आहे, तर ते अनंत आहे, अपार आहे आणि ते विज्ञानघन आहे. हे सत्य शब्दवाच्य भूतापासून प्रगट होऊन त्याच्याबरोबरच ते नाशास प्राप्त होऊन जात असते. देहेंद्रिय भावाने मुक्त होण्यावर याची संज्ञा इथे राहत नाही. तेव्हा हे मैत्रिय, मी अर्थ सांगितला तुम्हाला, आता त्याचा आशय विस्ताराने सांगत होतो. या ठिकाणी स यथा म्हणजे ज्याप्रमाणे, सैंधव खिल्य म्हणजे सिंधूच्या विकाराचे नाव जे आहे त्याला सैंध असं म्हणतात. सैंध म्हणजे आपण खारटपणा म्हणतो, पण खऱ्या अर्थाने सैंधची व्युत्पत्ती जर काढली तर सैंध हा जो शब्द आहे, सैंध हा सिंधूपासून झालेला आहे. तेव्हा सिंधू मध्ये ज्यावेळेस विकार निर्माण होतात तेव्हा त्याला सैंध असं म्हणतात. तर सिंधू सिंधू या शब्दाचा अर्थ काय आहे, तर सिंधू शब्दाने त्याला जल ह्या अर्थाने सिंधू आहे. सिंधूचा अर्थ जे वाहतं जल आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये स्यंदन म्हणजे त्याचं सिंधूचं स्यंदन म्हणजे ती वाहत जाणारं जल असा अर्थ आहे. त्या वाहत जाणाऱ्या जलाला सिंधू असं म्हणतात. आणि त्याचा ज्यावेळेस विकार निर्माण होतो त्यावेळेस त्या विकाराच्या सहित असलेले जे वाहत जाणारं जल आहे त्याला सैंधव असं म्हणतात. आणि जे सैंधव असतं आणि जे खिल्व म्हणजे ज्याची शिळा असेल, सैंधवामध्ये जे म्हणजे खारटपणा जो आहे आणि त्या मिठामुळे खारटपणा आलेला आहे सिंधूला, तर तो खारटपणाची जी शिळा असेल तर त्या शिळ्यासहित ते शिळेचा जो प्रभाव आहे त्याला सैंधव खिल्य असं म्हटलेलं आहे. म्हणजे इथे सैंधव खिल्य या शब्दाचा अर्थ सांगताना सैंध म्हणजे काय आणि सिंधू म्हणजे काय, आणि सिंधूपासूनच सैंध झालं. आणि सैंधाचं जे आहे ना, म्हणजे शिळा तयार झाली, तर ती ज्यावेळेस ते पाणी ओसरतं आणि ज्यावेळेस ते खारट पाण्याचं तिथे एक प्रकारे साठा तयार होतो, तेव्हा त्याला सैंधवाची किळा किंवा खिल्य असं म्हटलंय. म्हणून सैंधव खिल्य असं त्या शब्दाचा अर्थ आहे. तेव्हा खिल म्हणजे शिळा जी आहे तीच किल्ला आहे. आणि इथे या ठिकाणी ह्या अर्थामध्ये यत प्रत्ययाचं खिल्य आहे. इथे म्हणजे ह्या अर्थामध्ये यत प्रत्यय आहे आणि तो आपल्या कारणभूत सिंधू म्हणजे जलात टाकल्या जाणाऱ्या या जलाबरोबरच तो मिसळून जातो आणि त्यातच तो लीन होऊन जातो. तेव्हा पार्थिव तेजसाचा हा संपर्क होण्याने ती त्या शिळेमध्ये जी कठीणता प्राप्त होते ती आपल्या कारणाशी संयोग झाल्यानंतर ती निवृत्त होऊन जाते. जे मुळातून सैंधवाची शिळा म्हणजे मिठाची जी शिळा आहे, ती शिळा ज्यावेळेस म्हणजे जल जे आहे ह्याचं पूर्णपणे बाष्पीभवन होतं तेव्हा शेष जे राहतं ती शिळा आहे. पण ज्यावेळेस पुन्हा एकदा जेव्हा पर्जन्य होतं आणि पाणी व्हायला लागतं, पुन्हा त्याची सिंधू होते, तेव्हा ते सैंधवाखिल्य म्हणजे तो खिळा जो आहे तो त्या पूर्ण जलाबरोबर तो एकरूप होतो. आणि ते जलाबरोबर मिसळून जाणं आणि त्या मिठाच्या शिळेचं देखील त्यात मिळून जाऊन ती क्रिया जी आहे त्याला जलाशी एकरूप होणं असं जे म्हटलेलं आहे ते सैंधवाखिल्य असं म्हटलंय. आणि यापासून असं सांगितलं जातं की तो पाण्याबरोबरच लीन होऊन जातो. आणि या शिळेच्या ह्या उदाहरण अर्थातच पूर्ववत काढून ग्रहण करण्यासाठी कोणी अत्यंत निपुण पुरुष सुद्धा त्याला समर्थ नसतो. कारण एकदा ते पाण्यामध्ये मिसळलं आणि व्हायला लागलं त्या वाहत्या पाण्यातून मीठ वेगळं काढण्याचं हा कोणी समर्थ नसतो असं त्यांनी सांगितलंय. कारण की ज्या जागेने तो या जलास ग्रहण करत असतो, अर्थात ग्रहण करून तो चाखत असतो, ते जल जे आहे ते लवणाच्या स्वादानेच म्हणजे खारट स्वभाव असणारेच असते आणि त्यामध्ये शिळा पण नसते. तेव्हा आपण जेव्हा खारट पाणी पितो तेव्हा चव मात्र खारट लागते, पण त्या खारट पाण्याची जी शिळा आहे ती वेगळी काढता येत नाही. आता ह्या सगळ्या दृष्टांताचा तुम्हाला जो अर्थ आहे तो आपल्याला कळायला पाहिजे. तो दृष्टांत सांगता ही जी शिळा आहे ना, ही शिळा ह्या प्रकृतीला म्हटलेलं आहे. म्हणजे जी प्रकृतीने जीवात्म्याने या प्रकृतीला धारण केलं तर त्या जलाने त्या मिठाला धारण केलं, हा त्याचा दृष्टांत आहे. तेव्हा मिठाला ज्याप्रमाणे पाण्याने ग्रहण केलं त्याप्रमाणे जीवात्म्याला या प्रकृतीला धारण केलं. आणि मग तो त्याला पराप्रकृती असा शब्द वापरला आहे, म्हणजे ती प्रकृतीच झाली जवळपास. म्हणजे ते पाणी जे आहे ते मिठच झालं असं म्हणायला पाहिजे. आणि ते खारट पाणी म्हणजेच काय की संसारामध्ये अडकलेला तो जीवात्मा. तेव्हा त्या जीवात्म्याला बाहेर म्हणजे त्या पूर्ण संसारातून बाहेर काढणं हे भल्या भल्या पुरुषांना सुद्धा ते जमत नाही, हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे कोणताही पुरुष जो आहे तो त्या शिळेला त्या पाण्यापासून त्या वाहत्या पाण्यापासून दूर करू शकत नाही. अशा अर्थाचा हा दृष्टांत आहे. तेव्हा दृष्टांत कशावर आहे
आणि सिद्धांत त्यामध्ये काय आहे हे समजणं आवश्यक आहे. तो दृष्टांत जो आहे तो मिठाची शिळा पाण्यामध्ये निर्माण होणे हे सैंधव आहे. सिंधूमध्ये म्हणजे वाहत्या जलात मीठ तयार होणे हे सैंधव आहे, असा अर्थ आहे त्याचा. तेव्हा हा जो दृष्टांत आहे तो या प्रकारे याज्ञवल्क्य म्हणतात की हे मैत्रिय, हा जो परमात्मा नावाचं जे एक महाभूत आहे आणि ज्या महद्भूताने तू अविद्येने परिच्छिन्न होऊन या देहेंद्र रूप उपाधीच्या संबंधाने खिल्यभावास प्राप्त झाली आहेस आणि मरण धर्मवाली जन्म मरण आणि पिपांसा आदी संसारिक आणि पिपासा आदी संसारिक धर्म असणारी मी नामरूप कार्यात्मिका आणि अमुक वंशामध्ये उत्पन्न झालेली अशी भाव असणारी होऊन गेली आहे. तेव्हा तू अशा प्रकारे त्या संसारात लिप्त होऊन हा प्रश्न विचारतेस. तेव्हा संसारात लिप्त होऊन या प्रश्नाचं उत्तर जे आहे हे तुला समजणार नाही. म्हणून असा हा संसारातला जो भाव असणारी जे तू आहेस ती देहेंद्रिय जनित उपाधीच्या संपर्काने त्याची तुला ही भ्रांत झाली आहे आणि हे प्रकृती हेच त्या भ्रांतीचं कारण झालेलं आहे. आणि त्यामुळे तुझं जे खिल्यभाव म्हणजे तो खारटपणा जो पाण्यामध्ये जसा आला तसा तुला हा जो संसाराचा जो भाव आला आहे म्हणजेच तो जीव भाव जो आला आहे तो महासमुद्र स्थानीय अजर अमर अभय शुद्ध सैंधव घनाच्या समान एकरस आणि प्रज्ञान घन अनंत अपार अखंड व अविद्याजनित भ्रांतिमय भेदाने रहित असणाऱ्या त्या परमात्म्यामध्ये तू प्रविष्ट झाल्यास तुझा हा सगळा भ्रम नष्ट होईल. त्यामध्ये प्रविष्ट होण्यावर त्या अखिल्य भावाचे व आपल्या कारणामध्ये लीन करण्याकरता हे एक अद्वैत महाभूतच राहत असतं. म्हणजे आपलं जे कार्यस्वरूप हे संसार आहे, परंतु कारण जो आहे तो परमात्मा आहे आणि तो परमात्मा अद्वैत महाभूतच आहे. तेव्हा त्या कारणामध्ये लीन झाल्यानंतर कार्य हे संपुष्ट होतं. म्हणजे त्याच्या संसारापासून तो विभक्त होतो. संसाराच्या जी आसक्ती आहे त्या आसक्तीपासून विभक्त होतो. म्हणजे संसार म्हणजेच प्रकृती संबंध विच्छेद होतो आणि तो सर्व व्याप्त त्या ब्रह्मविज्ञानामध्ये तो लीन होतो, हा त्याचा अर्थ आहे. तेव्हा या महानभूत होण्याने तो परमेश्वराला महद्भूत असं म्हटलं जातं. कारण की ह्या अकादीच्या कारणाने होण्याने त्या सर्वापेक्षा तो सर्वात महान आहे. तीनही काळात त्याच्या स्वरूपाशी विचार होत नाही आणि ते सदा सर्वदाच जसे ती तसेच असे राहत असते. ज्या कारणाने भूत असते ते भूत शब्दामध्ये ही निष्ठा प्रत्यय ही त्रैकालिक असते. त्रैकालामध्ये सुद्धा त्रिकालामध्ये सुद्धा त्याची कुठल्याही प्रकारची त्याची क्षती होत नाही. अथवा भूत शब्दाची पारमार्थवाची जो अर्थ आहे तो महत असा होतो. महत म्हणजे सर्वत्र सर्वव्याप्त असतं आणि त्याला म्हणूनच त्याला पारमार्थिक असं म्हटलेलं आहे. त्यामुळे ह्या कारणाने महद्भूत आहे आणि ह्या इत्यादी हिमालय आदी पर्वताच्या समान लौकिक वस्तू देखील या वस्तूपेक्षा सुद्धा ही महान आहे. परंतु ते स्वप्न अथवा मायेच्या समान असते. परमार्थ वस्तू कशी आहे तर ती ह्यापासून मुक्त आहे, या मायेपासून ती मुक्त आहे आणि यापासून श्रुती त्यास विशेषित करत असते की हे महत आहे आणि हे महत भूत आहे. तेव्हा अनंत अर्थात त्याचा अंत नसतो. या कारणाने अनंत आहे. कदाचित याची अनंतता ही अपेक्षित आहे आणि ज्या कारणाने अपारम असं विशेषण देत आहे. विज्ञाप्तीचं नामच विज्ञान असं आहे. जे विज्ञान होईल आणि घन होईल त्यास विज्ञान घन असं म्हटलेलं आहे. इथे घन शब्द जो आहे तो विज्ञानामध्ये अन्य जातीच्या वस्तूचा निषेध करण्यासाठी आहे. जसं की सुवर्ण घन, लोह घन, हा ह्या ठिकाणी एव शब्द हे निश्चयार्थक आहे. तात्पर्य असं आहे की याच्यामध्ये कोणतीही दुसरी विजातीय वस्तू नसते. एकच एकमेव अद्वितीय परब्रह्म परमात्म्याच्या व्यतिरिक्त अन्य विजातीय वस्तू या ब्रह्मांडात नाही आहेत, ही या ठिकाणी गोष्ट ठासून सांगितली आहे. तेव्हा जर हे आत्मतत्व एकच आहे, अद्वैत आहे, परमार्थता शुद्ध आणि संसारिक दुःखाने ते असंस्पृष्ट म्हणजे त्या संसारापासून ते दुःखापासून ते संपूर्णपणे अलिप्त असा आहे. तेव्हा आत्म्याचा हा जो खिल्य भाव का आहे की हा मी उत्पन्न झालो, मी मेलो, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, अहम ममत्व इत्यादी लक्षणं असणाऱ्या या अनेक संसारिक धर्माने तो दूषित आहे का यावर सांगितलं जातं की या भूतापासून हा जो काही देह आणि इंद्रियरूप विषयाच्या आकारात परिणित जलाचा फेस आणि बुडबुडे याच्या समान तो जलस्थानीय स्वच्छ अशा त्या परमात्म्याच्या नामरूपमय विकार आहे, ज्याचे संपूर्ण विषयापर्यंतचे आणि समुद्रामध्ये नदीचे समान
हे पारमार्थिक विवेक ज्ञानाचे प्रज्ञान घन ब्रह्मामध्ये लय होणे ह्या ठिकाणी दाखवले गेले आहे. तेव्हा या सर्वांचे जे हेतू अ, ह्या सर्वांचे हे हेतुभूत सत्य शब्दवाच्य भूतांनी लवणखंडाचे समान उत्पन्न होऊन ज्या प्रकारे सूर्य चंद्रादीचे प्रतिबिंब अथवा जसे अलक्तस म्हणजेच महवर आदी उपाधीचे कारण स्वच्छ स्फटिकाचे रक्तादी भाव होऊन जात असतात, अशा प्रकारे या देहेंद्रिय रूप भूतांची ही उपाधीच्या कारणाने विशेषात्मक रूप ही खिल्यभावाने समुत्थित अर्थात सम्यक प्रकाराने उत्पन्न होऊन जात असते. ज्या भूतांचे हे उत्पन्न झाले आहे ते देह आणि इंद्रियाच्या आकारात परिणित होऊन व आत्म्याच्या खिल्य भावरूप विशेषत्वाचे हेतुभूत ज्या समयी शास्त्र आणि आचार्याच्या ब्रह्मविद्येच्या उपदेशामध्ये म्हणजे त्या पूर्ण समुद्रामध्ये जशी नदी लीन होते त्याच्या समानच होऊन ती नदी ही त्या स्वतःचा अस्तित्वाचा नाश करत असते. जलामध्ये ज्याप्रमाणे फेस असतो आणि बुडबुडे असतात तर त्याचाही नाश हा जलामध्येच होत असतो. ह्या विशेषात्मक रूप जे खिल्य भाव आहे तो सुद्धा ह्या मूळ कारणामध्ये तो लीन होत असतो. त्याप्रमाणे जल आणि अलक्तक इत्यादी हेतूंनी पथभ्रष्ट झाल्यावर सूर्यचंद्र आणि स्फटिक इत्यादीचे प्रतिबिंब नष्ट होऊन जात असतं. केवळ चंद्रादीचे पारमार्थिक स्वरूपच राहून जात असतं. त्याच प्रकारे पुन्हा अनंत अपार आणि स्वच्छ प्रज्ञान घनच राहून जात असतं. त्यानंतर प्रेत्य आणि देहेंद्र भावाने मुक्त होण्यावर त्याची विशेष संज्ञा राहत नाही. ह्यानेच हे मैत्रिय, मी असे सांगत आहे की मी अमुक आहे, अमुकाचा पुत्र आहे, हे क्षेत्र, हे धन हे माझे आहे, मी सुखी आहे, मी दुःखी आहे इत्यादी प्रकारची ज्या काही विशेष संज्ञा ज्या असतात त्या अजिबात राहत नाहीत. कारण की ते तर अविद्याजनितच आहेत आणि अविद्येचे त्या ठिकाणी काहीही कारण राहत नाही. जिथे ब्रह्मविद्या आहे तिथे अविद्याचा नाश होतो आणि जिथे अविद्येचा नाश झाला त्या ठिकाणी विशेषत्वाचा नाश होतो आणि तो अविशेष आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप होतो. आणि या कारणाने चैतन्य स्वरूप ब्रह्मवेत्याची विशेष संज्ञा राहण्याची संभावना असूच शकत नाही. त्याची तर शरीरामध्ये राहत असताना देखील कोणतीही संज्ञा ही संभवतच नाही. पुन्हा सर्व प्रकारे देह आणि इंद्रियांनी मुक्त होण्यावर तर हे राहीलच असे कसे होऊ शकेल. तेव्हा अशा प्रकारे याज्ञवल्क्याने आपली भार्या मैत्रिणीच्या प्रती या परमात्म्याच्या दृष्टीने हे अमरतत्वाचं निरूपण केलेलं आहे म्हटलंय. तेव्हा त्या अमरतत्वाचाच त्या ठिकाणी त्या उच्चार आहे. असा 12वा मंत्र अतिशय महत्वाचा असा हा मैत्रेय ब्राह्मण असं म्हटलेलं आहे. तर त्या ठिकाणी हे केलेलं आहे. त्यावर आता मैत्रेयांनी काही प्रश्न विचारलेत म्हणा. तर त्या प्रश्नाचे काय आहे तो 13वा मंत्र आपण पाहूया की मैत्रेयची शंका आणि याज्ञवल्क्याचे त्याच्यावर समाधान अशा प्रकारे बोध केल्या जाण्यावर पुढे मैत्रेय म्हणते की सा होवाच मैत्रेयी त्रैव मा भगवान मुमुहन्न प्रेत्य संज्ञा स्थिती स होवाच नवा अरेहम मोहम भविष्यम वा अर इदम विज्ञानाय. तर त्याचा अर्थ असा आहे म्हणजे हा श्लोक आहे. त्याचा अर्थ असा आहे या मंत्राचा की हे मैत्रेय, हे आता पुढे मैत्रेयीने सांगितलेलं आहे की शरीरपाताच्या नंतर कोणतीही संज्ञा राहत नाही. हे मैत्रेयाने सांगितलेले आहे की शरीरपातानंतर ही कोणतीही माणसाची विशेष अशी संज्ञा राहत नाही असं सांगून श्रीमानाने मला मोहामध्ये टाकून दिले आहे. याज्ञवल्क्याने सांगितले, हे मैत्रेय, मी मोहाचा उपदेश केलेला नाही आणि हे तर महद्भूताचे विज्ञान करण्यासाठी पर्याप्त आहे. तुला जरी ह्या प्रकृतीचा संबंध आला आणि जरी तू या प्रकृतीच्या संदर्भात बोलत असताना तुला अमरतत्वाचं तुझा प्रश्न आहे तर तुझा असा संशय झालाय की मी तुला या ज्या काही मी दोन्ही बायकांना आपल्या जी काही मालमत्ता आहे त्याची वाटणी करायला गेलो तर तुला मी मोहात टाकतो असं तुला वाटलं तर तो वेगळा विषय आहे. ब्रह्मतत्व हा वेगळा विषय आहे. मी स्वतःहून तुला कुठल्याही मोहात टाकलं नाही. मी तुला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि म्हणून तू मला प्रश्न विचारतेस. त्यामुळे मी मोहात टाकलेलं नाहीये. तर तुला ह्या असा तो मोह आहे असं वाटतं. तर मनुष्य संसारात असून सुद्धा संसारापासून अलिप्त राहू शकतो. त्याने आपल्या कर्तव्याला जर ओळखलं तर संसाराचा त्याचा काडीचाही संबंध राहत नाही. हे या ठिकाणी प्रकर्षाने सांगायचं आहे. तेव्हा या 13व्या मंत्राचा आशय असा आहे की त्या मैत्रियांनी सांगितलं की या बाजूला
की या एक वस्तू जी आहे ती ब्रह्माच्या ब्रह्मातच विरुद्ध धर्मवत्ताने वर्णन करणारा श्रीमानाने सांगून ती तर मला मोहच उत्पन्न केला, याचा अर्थ की श्रीमानाने मला संपत्तीचा अर्धा वाटा देऊन मला मोहातच टाकण्याचा प्रयत्न केला आहे, असं या ठिकाणी तिला येतो. आणि या गोष्टीत पुढे श्रुती सांगते की या ब्रह्मच्या विषयातच मला आपण भगवान पूज्यवान आहात. तुम्ही तुमचं जे महत्व आहे ते ब्रह्मतत्वाचं तुम्ही विवेचन, ब्रह्मवेत्ते तुम्ही आहात, त्यामुळे तुम्हाला ब्रह्मतत्वाचंच विवेचन करण्याची इच्छा आहे. त्यामुळे मा मा मला जे तुमच्याकडनं घ्यायचं आहे सर्व, हे त्या ब्रह्मतत्वाचंच ज्ञान घ्यायचं आहे, असं ठासून सांगितलंय मैत्रेयीने. आणि म्हणून त्याच्याबद्दल तिने पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही मला आता हा जो काही संपत्तीचा अर्धा वाटा देणार आहात, तर त्या मोहात तुम्ही टाकू नका. तुम्ही मला मोहात टाकण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही तिने केलेला आहे. त्यावेळेस त्याने सांगितलं, मी जी काही व्यवहार आहे तो व्यवहारामध्ये सांगितलं आहे, पण ब्रह्मतत्वाबद्दलचं मी तुला स्पष्ट सांगितलं की तुला जर अमरतत्व पाहिजे असेल तर हे मोहग्रस्त करणाऱ्या गोष्टी ह्याच्यातून काहीही होणार नाही, हे पण स्पष्ट सांगितलं. तेव्हा मी तुला मोहात टाकला नाही, मी फक्त माझ्या कर्तव्याचा भाग केला. आता तुला ब्रह्मतत्वाचं जिज्ञासा झाली असेल तर तू तुझं कर्तव्य कर, तू प्रश्न विचार, मी तुला ब्रह्मतत्वाचं विवेचन करतो. म्हणून मी तुला आता ह्या 12व्या मंत्राच्या माध्यमातून ब्रह्मतत्वाचं तुला विवेचन केलं आहे. तेव्हा ब्रह्मच्या विरुद्ध धर्ममत्ताचा कशा प्रकारे वर्णन केलंय यावर दाखवले जात आहे की ते तत्व जे आहे विज्ञान, म्हणजे ते ब्रह्मतत्व परब्रह्मतत्व हे विज्ञानघन आहे, अशी प्रतिज्ञा करून पुन्हा देहपाताच्या अनंतर कोणतेही संज्ञा राहत नाही असे सांगितले जाते. त्यावर कशा प्रकारे विज्ञान घनच आहे, आणि ते आधीही विज्ञान घन होतं, नंतरही विज्ञान घन आहे. मुळातूनच देहामध्ये असताना ते विज्ञान घन नव्हतं असं तुम्हाला म्हणता येणार नाही. तर ते अखंड विज्ञान घन आहे. आणि त्या अशा प्रकारे ते विज्ञान घन आहे, तर कशा प्रकारे ते देहपात्याच्या अनंतर काही संज्ञा तिथे राहत नाही. तर एकच अग्नी हा उष्ण आणि शीतल अशा दोन प्रकारचा कसा काय होऊ शकत नाही. म्हणून या विषयामध्ये मला मोह भ्रम होऊन गेला आहे. ह्या त्या याज्ञवल्क्याने सांगितले की हे मैत्रीय, मी मोहाचा उपदेश तुला कधीही केला नाही, अर्थात मोह उत्पन्न करणारी गोष्ट मी करत नाही. त्यावर मैत्री बोलली, तर मग तो विज्ञानघन आहे आणि त्याची कोणतीही संज्ञा नसते, हे आपल्या दोन विरुद्ध असं तुम्ही दाखवले आहे की त्याची काही संज्ञा नाही आहे. संज्ञा ही संसारिक वस्तूची असते, तेव्हा तुम्ही त्याची संज्ञा कशी काय केली? त्या संज्ञेचा अर्थ, त्याचं विवेचन, त्याची व्याख्या, तर तुम्ही ब्रह्मतत्वाची व्याख्या कशी काय केली की ज्याला व्याख्येच्या पलीकडे जो आहे, आणि बाकी सांसारिक वस्तू ज्या आहेत त्या व्याख्येमध्ये बसतात. त्यामुळेच तुम्ही हे दोन ज्या गोष्टी परस्पर विरुद्ध आहेत, तर ते कसे काय दाखवले? यावर याज्ञवल्क्य म्हणाला, मी हे धर्म एकाच धर्मीमध्ये नाही मी जे दाखवलं आहे ते भ्रांतीच्या कारणाने तू एक वस्तू विरुद्ध धर्म असणारे समजून घेतले आहे. पण मी असं नाही. मी तर असं सांगितलं आहे की आत्म्याचा जो अविद्येद्वारे प्रस्तुत केलेला जो देहेंद्रिय संबंधीचा जो खिल्य भाव आहे, आणि विद्याद्वारे त्याचा नाश करून दिले जाण्यावर त्या खिल्ल भावाच्या कारणाने पडलेली जी शारीरादी संबंधी अन्यत्व दर्शनरूपा विशेष संज्ञा होत असते, ते कार्यकारण संघरूपा संघात ही उपाधीच्या मध्ये लीन करून दिल्यावर कोणत्याही हेतू न राहण्याने आणि त्या न राहण्याच्या कारणाने अशा प्रकारे ती नष्ट होऊन जात असते. ज्या प्रकारे जलादी आधाराचा नाश झाल्यानंतर चंद्रादिगाचं जे प्रतिबिंब आहे आणि त्यापासून होणारे प्रकाश इत्यादीचा जो आभास आहे, तो आभास नष्ट होतो. मुख्य म्हणजे काय की ज्यावेळेस तुम्ही त्या सैंधवाशी संबंध जलाचा आला, तेव्हा ते जल जे आहे ते खारट झालं. पण खऱ्या अर्थाने जल हे खारट नाहीच आहे. सैंधवाच्या ठिकाणी आणि जल जे आहे ते आपल्या ठिकाणी आहे. ज्यावेळेस जलाचं बाष्पीभवन होतं तेव्हा शेष जे राहतं ते ते सैंधव आहे. आणि ज्यावेळेस जलाचा पुन्हा एकदा प्रवाह सुरू झाला तेव्हा ते सैंधव त्या जलामध्ये एकरूप होतं. जसा तो जीवात्मा जो आहे, तो जीवात्मा प्रकृतीला धारण केल्यानंतर त्याचं सैंधव होतं, आणि जेव्हा त्याने प्रकृती संबंध विच्छेद केला तेव्हा ते आत्मस्वरूप होतं. हे या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आहे. तेव्हा तू कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी गोंधळ करू नको आणि कुठलीही आशंका बाळगू नको. ज्या प्रकारे वास्तविक चंद्रमा आणि सूर्य इत्या स्वरूपाचा त्याचा कधीही नाश होत नाही, तर त्याच्या प्रतिबिंबाचा नाश होतो. त्याच्या प्रतिबिंबापासून होणारे जे आभास आहेत, तर त्या आभासाचा नाश होतो, हे लक्षात घ्या. त्यामुळे जोपर्यंत ते जल आहे, जोपर्यंत जलाने त्या प्रतिबिंबाला धारण केलंय, तोपर्यंत तुम्हाला आभास होणार.
त्याचप्रमाणे हा जो जीवात्मा आहे तो जीवात्मा ह्या त्या प्रकृतीला धारण करतो आणि त्याला असं वाटायला लागतं की मीच प्रकृती आहे, असं त्याला वाटायला लागतं. पण वस्तुतः तो प्रकृती नाही, तो प्रकृतीपेक्षा भिन्न आहे, हे आपल्याला समजलं पाहिजे. त्यामुळे असा या असंसारी ब्रह्माच्या स्वरूपामध्ये विज्ञानघनाचा देखील नाश होतो. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या प्राकृतिक गोष्टीचं तिथे अस्तित्व राहू शकत नाही. म्हणजे सर्व भ्रमाचा त्या ठिकाणी नाश होतो. तो संपूर्ण जगताचा आत्मा आहे आणि भूतांचा नाश झाल्यावर देखील परमार्थतः त्याचा कधीही नाश होत नाही. विनाशी तर अविद्या जनित खिल्यभाव आहे. जो खिल्यभाव आहे, जो खारटपणा आहे, जो प्रकृतीला आपण आसक्त होऊन जे वागत असतो, तर त्या भ्रमाचा नाश होतो. भ्रमिष्ठाचा नाश होत नाही. ज्याला भ्रम निर्माण झालेला आहे त्याचा नाश होत नाही. तर त्याच्यापासून जो भ्रम आहे तो भ्रम नष्ट झाल्यानंतर भ्रमिष्ठ जो आहे तो ज्ञानी होतो. तर हे समजणं आवश्यक आहे. आपल्याला भ्रमिष्ठाचा नाश झालेला आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. आणि जो पण प्रकृतीचा संबंध आहे आणि तो प्रकृतीमध्ये विकारयुक्त आहे तोपर्यंत तो भ्रमिष्ठच असणार. आणि ज्यावेळेस प्रकृती संबंध विच्छेद झाला त्यावेळेस तो मात्र हे संपूर्णपणे शुद्ध बुद्ध झालेला आहे, हे या ठिकाणी ठासून सांगितले. तेव्हा विकार कशाने निर्माण होतो, तो वाणींनी आरंभ होणारे हे नाममात्र असतं. आणि ज्यावेळेस तो स्तब्ध होता तेव्हा ते विकार नष्ट होतात. तेव्हा या अन्यश्रुतीने देखील असं सिद्ध झालं आहे. परंतु हे तर पारमार्थिक आहे आणि हे मैत्रीय, हा आत्मा तर अविनाशी आहे. म्हणून ज्या प्रकारे याची व्याख्या केली जाते त्याच प्रकारे त्याची व्याख्या देखील केली गेली आहे. त्याच प्रकारे हे अनंत आणि अपार महद्भूत जाणलं जाऊ शकत असतं. विज्ञानाच्या या विज्ञानाचे विशेष रूपाने लोप होत असतो. म्हणजे विशेष रूपाने त्याचा लोप जरी झाला तरी तत्वस्वरूपात त्याचा लोप होत नाही. कारण की ते तत्व जे आहे ते अविनाशी आहे, असं श्रुती हे पुढे सांगत आलेली आहे. असं या ठिकाणी 13व्या मंत्राचा या ठिकाणी आशय संपलेला आहे. आता आपण 14वा मंत्र घेऊ, की जो आहे व्यवहारामध्ये द्वैत असतं. पण पारमार्थामध्ये तर ते व्यवहारातीत म्हणजे अद्वैत तत्व असतं. जेव्हा आपण पारमार्थाचा विचार करतो, जेव्हा आपण पारमार्थिक होतो तेव्हा आपण अद्वैत स्थितीमध्ये जातो. आणि जोपर्यंत आपण व्यवहारामध्ये आहे तो व्यवहार जो आहे, आपण अद्वैतच आहोत, पण जो व्यवहार असतो, जी क्रिया असते, तर ती क्रिया जी आहे या ठिकाणी द्वैत आहे. म्हणजे द्वैत कुठे आहे आणि अद्वैत कुठे आहे हे सांगण्याचं विवेचन आता पुढच्या मंत्रामध्ये आपण पाहत आहोत. तेव्हा शरीरपाताच्या नंतर त्याची संज्ञा कशा प्रकारे राहत नाही, तर त्यावर सांगतात की ऐका. हा मंत्र असा आहे की यत्र ही द्वैतम इव भवती तदितर इतर चिघ्रती तदितर इतरम पश्यती तदितर इतरम शृणेती तदितर इतरमा भिवदती इतरम तदितर इतरम मनुते तदितर इतरम विजानित विजानती यत्र वा अस्य सर्वात्मवय भूतत्केन कम जिघ्रेत केन कम पश्येत केन कम शृणुयात केन क- कम भिवदेत केन कम मन्वित तत्केन कम विजानयित एनेदं सर्वं विजा विजानति तम केन विजानया विज्ञातातरम मरे केन विजानीया देती. आता फार महत्वाचे सिद्धांत आहेत हे सगळे. आणि त्याचा अर्थ असा आहे बघा, ह्या शब्दशः अर्थ या 4व्या या या 14व्या मंत्रामध्ये आहे. हा शेवटचा मंत्र आहे या ह्याच्यातला या चतुर्थ ब्राह्मणाचा. तेव्हा अर्थ असा आहे की जेथे अविद्या अवस्थेमध्ये द्वैतासारखे होत असते तेच अन्यासाचा गंध होत असतो. अन्यास पाहत असतो, अन्यास ऐकत असतो, अन्यास हा अभिवादन करत असतो, अन्याचे मनन करत असतो आणि अन्यास जाणत असतो. परंतु जेथे याच्यासाठी सर्व आत्माच होऊन गेलेला आहे तिथे कोणाच्या द्वारे कोणाचा गंध घेत असतो, कोणाच्या द्वारे कोण पाहत असतो, कोणाच्या द्वारे कोण ऐकत असतो आणि कोणाच्या द्वारे कोणास अभिवादन करत असतो. कारण एकच आहे सर्व. तेव्हा इथे द्वैत नसल्यावर कुणीही कोणाच्या द्वारे काही करू शकत नाही. कोणाच्या द्वारे कोणाचे मनन होऊ शकतं आणि कोणाच्या द्वारे कोणास हे जाणल्या जाऊ शकतं. ज्याच्याद्वारे ह्या सर्वात जाणल्या जात असतो त्यास मग कोणाच्या द्वारे जाणावे, असे हे मैत्रीय ह्या विज्ञानातच कोणाच्या द्वारे जाणावे हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं आपल्याला समाधान मिळणं आवश्यक आहे. तेव्हा या विवेचनाचा आशय पहिल्यांदा बघूया. आशय असा आहे की येथे कारण असं आहे की जेथे या अविद्याकल्पित देहेंद्र संघात रूप
उपाधीने उत्पन्न झालेले हे विशेषात्मक रूप जो खिल्यभाव आहे त्याच्यामध्ये हा द्वैतासारखा अर्थात परमार्थामध्ये अद्वैत आणि ह्या पूर्ण संसारामध्ये द्वैतासारखा हा ब्रह्मतत्वामध्ये द्वैतासमान भिन्न असे अर्थात आत्म्यापासून भिन्न पदार्थाचे इथे प्रतीत होत असतं. तर शंका अशी विचारली की द्वैतापासून ही उपमा दिल्या जाण्यावर तेव्हा विकार जो आहे तो जो काही माणसाचा विकार जो दृष्टांत दिलेला जातो तो वाणीने सांगितला जातो, तेव्हा विकार जो आहे तो हा तात्पुरता वाणीमध्ये केवळ आरंभ मात्र असतो. पण तो जेव्हा सांगितल्यानंतर चिंतन सुरू होतं आणि आपण जेव्हा त्या दृष्टांतातून जेव्हा सिद्धांताकडे जातो त्यावेळेस आपण त्या तत्वाचं आपल्याला त्या दृष्टांताच्या मार्फतच आपल्याला त्याचं हे आकलन व्हायला लागतं. त्यामुळे श्रुती सुद्धा हेच सांगते की दृष्टांत हा घेतलेला आधार आहे. तसं लहान मुलाला आकाशामध्ये पक्षी उडतोय म्हणून आपण जे बोट म्हणजे आपण निर्देश करत असतो आपल्या निर्देश करणाऱ्या बोटाने, त्यावेळेस आपण काही ते लहान मूल जेव्हा थोडंसं परिपक्व होतं तेव्हा त्या आकाशातल्या बरोबर पक्षाकडे पाहतं. तर दृष्टांत त्या फिंगर करता सारखा आहे की ते इंडेक्स फिंगर जो असतो तर तो निर्देशित करणाऱ्या त्या बोटामधूनच आपण त्या दिशेने जातो आणि ते त्या सिद्धांतापर्यंत पोहोचतो. तेव्हा हे एकमेव अद्वितीय जे ब्रह्म आहे आणि तोच आत्मा आहे, तोच सर्वत्र काही आहे, अशी ही श्रुती ही समजायला सोपी जाते. आणि म्हणून तेथे कारण असं आहे की द्वैतासमान राहत असतं ते, परंतु त्या कारणाने परमात्म्याचे जे खिल्य रूप तो अपारमार्थिक आत्मा ह्या पडलेल्या चंद्राचे प्रतिबिंबाच्या समान आहे. पण याचा अर्थ ते प्रतिबिंब म्हणजे सत्य आहे असं नाही, तर प्रतिबिंबाच्या निमित्ताने त्या बिंबाचं अध्ययन करायचं असतं. अर्थात परमात्म्यापेक्षा इतर गंध घेणाऱ्या अन्य घ्राणेंद्रियाद्वारे हे गंध घेण्यास योग्य पदार्थास गंध येत असतो. जसं इथे इतरहा इतरम असं सांगितलं आहे की जो कर्ता आणि त्याचे कर्म कारकाचे जे प्रदर्शित करण्यात येत आहेत आणि जिघ्रंती या क्रियेस आणि ज्या फलास दाखवण्यासाठी ज्या ठिकाणी छिनत्ती छेदन असं अशा प्रकारचं त्या ठिकाणी होतं. जसं कुऱ्हाड उचलून ही मारणं आणि छेद्य वस्तूचे दोन खंड करणं असं जे आपण पाहतो, तर त्या ठिकाणी छिनत्ती ह्या एकाच शब्दाने सांगितल्या जाणाऱ्या ह्या दोन्ही प्रक्रिया आहेत. कारण की ह्यापासून क्रियेची समाप्ती होत असते आणि ह्यामध्ये क्रियेची समाप्ती होत असते. ह्या क्रियेच्या शिवाय त्या फलाची उपलब्धी होत नसते. आणि म्हणून परमात्म्यापासून भिन्न गंध असणाऱ्या आपल्यापेक्षा भिन्न घ्राणेंद्रियाच्या द्वारे त्यापासून भिन्न प्राप्तव्य पदार्थाचा गंध होत असतो. अशा प्रकारे पुढील पर्यायामध्ये समजलेलं आहे की पूर्वीच्या समान तो सर्वांस विशेष रूपाने जाणत असतो. ही जी अविद्यामान अज्ञानी अवस्था आहे, परंतु जेथे ब्रह्मविद्येच्या द्वारे अविद्येचा नाश प्राप्त होऊन गेलेला आहे तेथेच आत्म्यापासून भिन्न अन्य वस्तूचा अभाव झालेल्यासारखा आभास होतो. आणि जिथे या ब्रह्मवेत्याचे संपूर्ण नामरूपादी आत्म्यातच लीन केल्या जाण्यावर हा तर आत्माच होऊन गेलेला जातो. तेथे कोणत्या तरी इंद्रियाद्वारे ह्या कोणाचा तरी गंध घेण्यास आणि योग्य पदार्थाचा गंध कोण घेईल? कारण की सर्वच्या जागे क्रिया तर ही कारकच साध्य होत असते आणि म्हणून कारकाचा अभाव होऊन गेल्यानंतर क्रिया ही संभवत नाही. तेव्हा ही या क्रिया न होण्याचं हे जे फल आहे तेही राहत नाही. ब्रह्मवेत्यास असा कोणता व्यवहार राहत नाही, कारण की तो तर सर्वाचा आत्मा आहे आणि त्याच्या दृष्टीमध्ये आत्म्यापेक्षा भिन्न कारक क्रिया अथवा फल असतच नाही. आणि न होण्या कोणत्याच्यासाठी सुद्धा अनात्म राहत असतो. सर्व काही आत्माच होऊन जात असतो आणि म्हणून अनात्मत्व तर अविद्येनेच कल्पित आहे. वास्तवात तर आत्म्यापेक्षा भिन्न अशा कोणत्याही वस्तूचे मुळातून अस्तित्वच नसतं. आणि म्हणून पारमार्थिक आत्मिकत्वाचे ज्ञान होण्यावर क्रिया कारक आणि फलाची प्रतीती होणे हे संभवच नाही. या कारणाने ज्ञानदृष्टीने विरोध होण्याच्या कारणाने ब्रह्मवेत्यासाठी क्रिया आणि त्याच्या साधनांची ही सर्वथा निवृत्ती होऊन असते. केन कम असं जे आक्षेपार्थक वचन केले आहे ते प्राकारानंतरची अनुपत्ती अनुपपत्ती आणि प्रदर्शित करण्यासाठी आहे. कारण की कशा देखील प्रकाराने ब्रह्मवेत्याने क्रिया आणि कारणादी कारकांची उपपत्ती तर होऊच शकत नाही. तात्पर्य असं आहे की कोणी देखील कोणत्याही द्वारे कशाही प्रकारे काहीही गंध घेऊ शकत नाही. त्याच्याशिवाय अविद्येच्या अवस्थेमध्येच देखील तेथे अन्यास पाहिला जात असते. तेथे देखील ज्याच्याद्वारे या सर्व जाणत असतो त्यास कोणाच्या द्वारे जाणता येईल? कारण की ज्याच्याद्वारे आपण तो जाणत असतो इंद्रिय, ते सर्व इंद्रिय आहेत त्याच्या विज्ञेय वर्गामध्ये येऊन जात असतात.
आणि ज्ञातास जिज्ञासा देखील ज्ञेयामध्येच असते, आपल्यामध्ये होत नसते. आणि अग्नी जसे स्वतःला जाळत असतो, त्याप्रमाणे आत्मा देखील आपलाच विषय होऊ शकत नाही. त्याच्या या ज्ञात्यास ज्ञान होऊ शकत नाही. कारण ज्याच्याद्वारे या सर्वांस तो जाणतो, त्या विज्ञात्यास कोणी अन्य अनात्मा कोणत्या कारणाने तो जाणू शकतो, तर ते अशक्य आहे. परंतु ज्या अवस्थेमध्ये परमार्थाचा विवेक ठेवणारे या ब्रह्मवेत्याच्यासाठी केवळ अद्वितीय विज्ञानच, ह्या विज्ञानातच विद्यमान तो असतो. आणि ह्या समयी मैत्रीय ह्या विज्ञात्यास तो कोणत्याद्वारे जाणत असतो, हा ह्याचं आपल्याला समाधान पाहिजे. असं या ठिकाणी आपण इथे संपतो. इथे हा द्वितीय अध्यायातील चतुर्थ ब्राह्मण या ठिकाणी संपन्न झालेले आहे. पुढच्या रविवारी आपण पंचम ब्राह्मण प्रारंभ करत आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.